नमस्कार. आज आपण महालक्ष्मी आईसाठी एक सुंदरशी अशी साडी शिवणार आहोत. त्यासाठी मी अस्तर कट करून घेतलं आहे. उंची त्याची 6.5 घेतली आहे. व लांबी 6 घेतली आहे. डबल फोल्डवर 6 आहे, म्हणजे ओपन केल्यावर 12 होईल. असं 6.5 इंचावर हे करून व्यवस्थित हा आकार कट करून घेऊया. त्याचा मध्य काढून घेऊया. मध्यापासून 2 इंच इकडे व 2 इंच पलीकडे अशा खुणा करून घेऊया. 2.5 इंच मध्यभागावर अशा प्रकारे आकार आखून घेऊया. एक इंच मध्यापासून दोन्ही साईडला 1-1 इंचावर खुणा करून घेऊया. या खुणा कशासाठी केल्यात ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. मी खणाचं कापड घेतलं आहे. 6.5 इंच उंची आहे व लांबी 40 इंच आहे. तुम्ही थोडी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अस्तरला खालून फोल्ड करून शिवून घेऊया. आता मध्यावर अशा प्रकारे काठ ठेवून टाचण्या लावून आधी आपण चुन्या टाचण्याने सिक्युअर करून घेऊया. टाचणी लावून अशा प्रकारे चुन्या घेतल्याने व्यवस्थित एकसारख्या चुन्या येतात व शिवतानाही सोपं जातं. आपण सर्व चुन्या अशा प्रकारे लावून घेऊया. व मध्यावर जे 1-1 इंच ठेवले आपण ते कशासाठी ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. अशा प्रकारे मध्यापर्यंत सगळ्या चुन्या करून घेतल्यानंतर मध्यापासून अशी मोठी प्लेट घेऊन क्रॉसमध्ये टाचणी लावून घेऊया. जिथे 1 इंचाची खूण आली आहे तिथे व दुसऱ्या बाजूला जिथे 1 इंचाची खूण आली आहे ही मोठी प्लेट तयार करून घेऊया मध्यभागाची. व इथून उलट्या दिशेने चुन्या घ्यायच्या आहेत. त्या बाजूने आपण वरच्या बाजूला घेतल्या तशाच या वरच्या बाजूला चुन्या येणार आहेत व मध्यावर अशी मोठी प्लेट येणार आहे. प्लेट सगळ्या घेऊन झाल्यावर त्यावर टिप मारून घेऊया. अशा प्रकारे टाचण्या लावून घेतल्यावर टिप मारायला सोपं जातं व प्लेटसुद्धा एकसारख्या येतात. शिवत शिवत आपण टाचण्या काढणार आहोत. हे अगदी लक्षपूर्वक करायचं आहे. सगळ्या टाचण्या व्यवस्थित काढून घेऊया. चार बाय 4चं खणाचं कापड व अस्तर घेतलं आहे. ते तिन्ही बाजूला शिवून घेऊया.
मग उलट करून अशा प्रकारे इथे मध्यावर मध्य काढून व्यवस्थित शिवून घेऊया. यामुळे आपल्या प्लेट्सला एक दबाव मिळतो व दिसतानाही छान दिसतं. आता यावर आपण लेस लावून घेणार आहोत. त्यासाठी मध्य काढून घेतला आहे. मध्यापासून खाली सरळ रेष मारून घेतली आहे. लेस घेतली आहे. ब्रॉड एकसारखी लेस घेतली आहे. ते आता मध्यभागी अशा प्रकारे लावून घेऊ. त्या बाजूला लगेच चिटकूनच दुसरी लेस लावून घेऊया. त्या शेजारी दुसरी एक फुलांची लेस लावून घेतली आहे. तुम्ही तुमच्याजवळ ज्या लेस असतील त्या आवडीप्रमाणे लावून घ्या. लेसच्या दोन्ही बाजूला टिप मारून घ्यायची म्हणजे लेस उचलली जाणार नाही. त्या शेजारी दुसरी एक लेस लावून घेते. आता 1 इंच खाली खूण करून घेते मध्यावर. इथे आपली कॉईनची लेस येणार आहे. या कॉईनच्या लेसमुळे लक्ष्मी हार घातल्यासारखं दिसते. फक्त ही लावताना 1 इंच खाली सोडून लावून घ्यायची म्हणजे दिसताना लुक छान दिसतो.
आता वरच्या बाजूला काट फोल्ड करून घेऊया. व अस्तर जॉईन करून घेऊया. दुसऱ्या बाजूलाही तसंच काट फोल्ड करून घेऊया. आता 2 इंचाची पट्टी घेतली आहे, ती दोन्ही बाजूला फोल्ड करून घेतली आहे. ती अशा प्रकारे लावून घेणार आहे. उलट्या बाजूने लावून मग सरळ बाजूला टिप द्यायची आहे. अशा प्रकारे फोल्ड करून शिवून घेऊया. आता एक लेस घेतली आहे, ते अशा प्रकारे लावून घेणार आहे, म्हणजे चोकोरचा फील येईल. दिसताना चोकोर घातल्यासारखा दिसेल. ही साडी शिवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कॉईनच्या लेसला डबल टिप मारून घेऊया. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.